एक आपलं स्वतःचं वलय निर्माण केलं, एक स्वतःचा ब्रँड बनवला आणि आज आपण पाहू शकताय साता समुद्रापलीकडे ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते आपण पाहू शकताय रवींद्र पाटील साहेब. कोपरी गावाला पडलेलं एक गोड स्वप्न अर्थातच डिसेबल क्रिकेटरचं अर्थातच रवींद्र पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या व्यासपीठावर प्रभाकर शेठ पाटील साहेब यांना आपण पाहतायत, दिलीपजी भगत साहेब, किरणजी पाटील विद्यमान सरपंच आणि संपूर्ण नारायणजी पाटील असतील आणि संपूर्ण ही आपण पाहू शकताय सेवाभावी जी मंडळी आहे या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे महिला वर्ग नारी शक्तीला सलाम आहे. बोईसर, वसई, विरार, खार्डी, सफाळे, मीरा रोड या टीमने जो सहभाग 6 टीमने सहभाग नोंदवला. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद आहे. आदरणीय मारुती भटकम सर यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे कमळाकरजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण सन्मान चिन्ह देऊन जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा पालघर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. एका साईडला प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट. टाळ्यांचा गजर थांबवू नका, टाळ्यांचा गजर यायला हवा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण रवींद्र पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. कमळाकर भोईर साहेब व्हाईस प्रेसिडेंट श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा पालघर चीफ गेस्ट आहेत आणि अप्रतिम ही आपण मूर्ती पाहू शकाल ही रवींद्र पाटील साहेबांना हे सदिच्छा भेट दिली जाते. थँक्यू व्हेरी मच. यापुढील सर्व जो भार आहे तो कमळाकर भोईर आपण सूत्रसंचालन करण्यासाठी मी विनंती करेन. आदरणीय कमळाकरजी भोईर साहेब आपणास विनंती करेन की आपण सूत्रसंचालनाचा भार आपण सांभाळावा. हॅलो हॅलो. ओम श्री साईराम. सर्व खेळाडूंना, सर्व भाविकांना, सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती, कृपया सगळ्यांनी स्टेजच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. आजचा हा श्री सत्यसाई युनिटी कप वन डेचा क्रिकेट सामना इथे समाप्त झालेला आहे. सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी इथे खुर्च्या मला वाटते मांडलेल्या आहेत त्याच्यावर आसनास्त व्हायचं आहे. उशिरा का होईना मात्र आपल्याला आजच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमासाठी भगवान बाबाने खास करून सन्मान्य श्री रवींद्र नारायण पाटील साहेब यांना इथे आवर्जून आपल्यासाठी पाठवलेलं आहे. त्यांची थोडक्यात ओळख आपण करून घेऊया. सन्मान्य श्री रवींद्र नारायण पाटील यांचं कोपरी हे गाव आहे. आग्रे घराण्यात मला वाटतं ते जन्माला आलेले आहेत. असिस्टंट कोच ऑफ इंडिया म्हणून ते विख्यात आहेत. फॉर्मर इंडियन कॅप्टन अशी त्यांची एक लौकिक आहे. आणि त्याचबरोबर ते सिलेक्टर ऑफ DCCI म्हणजेच डिफरंटली एबल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्व खेळाडूंकडनं जोरदार टाळ्या होऊ द्या. आताच त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला समजलं की इथे आल्यानंतर ते म्हणाले की माझ्यासाठी हे काही श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट असोसिएशन किंवा श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग हे काही नवीन नाही आहे. कारण मी ऑलरेडी 2001 साहेब बरोबर 2001 मध्ये अनंतपूर या जिल्ह्यात, आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर या जिल्ह्यात त्यांना भगवान बाबांचं साक्षात दर्शन झालेलं आहे. तर
प्रत्येक गोष्ट भगवान बाबांची ही अगदी प्लॅनिंग प्रमाणे असते आणि आजच्या ह्या दिवसासाठी, या सुवर्ण क्षणासाठी, बाबांच्या ह्या सेंटेनरी इयरसाठी भगवान बाबाने त्यांचाच माणूस, त्यांचाच भक्त आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. रवींद्र नारायण पाटील साहेब, पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मी जास्त वेळ घेत नाही कारण अंधार होत चाललेला आहे. मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या क्षणी आपलं मनोगत थोडक्यात इथं व्यक्त करायचं आहे. श्री रवींद्र पाटील साहेब. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचा म्हणजे आभारी नाही बोलू शकत, कारण बाबांचं दर्शन मी 2000 मध्ये केलेलं आहे. ते योगायोग होता एक. मी अनंतपुरमध्ये टुर्नामेंट खेळायला गेलो होतो. त्या टुर्नामेंटमध्ये मला बसवलं होतं, म्हणजे मला पाणी द्यायचं अक्षरशः काम लावलं होतं. माझी पहिलीच टूर होती ती लाईफमधली, आणि पाणी देत होतो. पाणी देताना मी वैतागलो होतो, कारण पाणी देणं माझ्या रक्तामध्ये नाही. माझं काम आहे, खेळणं काम आहे. पण काही तिकडले लोक होते, त्या लोकांना माझं पटत नसेल किंवा माझ्या खेळाबद्दल त्यांना माहिती नसेल, म्हणून मला ते पाणी द्यायला ठेवलं होतं त्याने. मी अक्षरशः रडलो होतो. पण त्यावेळी काय झालं, एक माझे मित्र होते, आता ते PWDचे अधिकारी आहेत आपल्या महाराष्ट्राचे. ते मला घेऊन बोलते, माझा एक मित्र राहतो पुट्टुपुर्तीमध्ये, चल बाबांचं दर्शन पण घेऊ आणि त्यांना भेटू पण. तिथून अनंतपुरम 150 किलोमीटरचं अंतर मी सकाळी 4 वाजता चालू केलं होतं. पेपरच्या गाडीमध्ये बसून गेलो होतो. मला बाबांबद्दल काही माहिती नव्हतं, आयडियाच नव्हती. सहज मी त्यांच्याबरोबर गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्या मित्रांना आंघोळ केली आणि बाबांचं मी तिथे लाईव्ह दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्या एक मिरवणूक चालू होती, हत्ती फिरत होते सर्व. त्यावेळी मला काही आशीर्वाद भेटला असेल काय मला माहिती नाही. आज मी लोक मला पाणी पाजतात. हां, आज फरक हा आहे. कारण काय, कुठे ना कुठे देवाची कृपा आपल्यावर असलीच पाहिजे. किती मोठा क्रिकेटर असो, किती मोठा माणूस असो, जोपर्यंत कोणाची ब्लेसिंग नसेल म्हणजे वरच्याची, तोपर्यंत आपण हे साध्य करू शकत नाही. आज मी खडतर प्रवास करून ह्या जागेवर आलो आहे. म्हणजे 50 रुपयाचं चप्पलपासून मी 50 रुपये चप्पल घालून क्रिकेट खेळलेलो आहे. नंतर 30-40 हजारचे शूज घातले. पण ते त्या वरच्याची ब्लेसिंग आहे ना, म्हणून ते वरच्यावर विश्वास ठेवा, बाकी काही नाही. वरच्या विश्वास ठेवा आणि आपले कर्म जे काही असेल काम, थोडंफार असो काही जास्त असो, ते करत नित्यनेमाने करत राहा आणि त्याला आवाज द्या. बाबा तर तुमच्या जोडीलाच आहे. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद साहेब. अगदी थोडक्यात पण मुळांची इथे आपल्याकडनं हा उपदेश आम्ही म्हणू आम्हाला मिळालेला आहे. आजच्या या दिवसभरात साहेब इथे श्री सत्यसाई सेवा संघटना डिस्ट्रिक्ट पालघर यांच्या सौजन्याने जिथे जिथे बाबांच्या समितीज आहेत त्या समितीलाच फक्त आपण इथे पाचारण केलं होतं. कारण श्री सत्यसाई ट्रस्टचा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की भगवान बाबांच्या या 100व्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात जिथे ही साई संस्था कार्यरत आहे त्या जिल्ह्यातनं हा श्री सत्यसाई युनिटी कप आयोजित केला जावा आणि जिथे समिती आहेत त्याच भक्तांना ह्याच्यात सहभागी करून घ्यावं. आणि त्याच्यामुळे आमचा नाईलाज झाला. बाहेरच्या खेळाडूंना आम्ही इथे बोलवू शकलो नाहीत, परंतु 6 टीम्स जिथे जिथे समितीज आहेत त्या 6 टीमला आपण इथे बोलवलं होतं. श्री सत्यसाई सेवा समिती बोईसर, श्री सत्यसाई सेवा समिती विरार, श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी, श्री सत्यसाई सेवा समिती सफाळे, श्री सत्यसाई सेवा समिती वसई रोड आणि श्री सत्यसाई सेवा समिती मीरा रोड असे 6 समितीचे 6 क्रिकेट संघ इथे आज उपस्थित झाले होते. आणि त्याच्यातनं इथे 2 संघाची प्रथम विजेता आणि द्वितीय विजेता म्हणून ते निवड झालेली आहे. त्याचबरोबर इथे आपण बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज यांची सुद्धा इथे आपण निवड केलेली आहे. आणि जो पुढे ह्या संस्थेमार्फत स्टेट लेवलचा हा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर आंतरराज्य होईल, त्याच्यानंतर राष्ट्रीय होईल आणि शेवटी आंतरराष्ट्रीय होईल. म्हणजे भारत 11 विरुद्ध वर्ल्ड 11 असा हा कार्यक्रम 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशांती निलयम श्री सत्यसाई हिलव्यू स्टेडियम आंध्र प्रदेश पुट्टपर्ती येथे भगवान बाबांच्याच आश्रमात हा एक अलौकिक कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. कृपया सगळ्यांनी हा दिवस सर्व खेळाडूने राखून ठेवायचा आहे. 25 नोव्हेंबर 2025. 25 नोव्हेंबर 2025. ओके, नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्याही तारखेला याचं आयोजन केलं जाईल. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. आता इथे आपण वेळ न दवडता जो
बेस्ट बॉलर म्हणून इथे ज्याची निवड झालेली आहे अगदी लवकरच आपल्याला इथे घोषित केलं जाईल. अगदी 2 मिनिटात आपल्याला कॉमेंट्री बॉक्समधनं रिझल्ट मिळेल. मी त्यांना विनंती करतो की त्याने जरा लवकर याची तयारी करायची आहे. तत्पूर्वी मी भगवान बाबां जन्मोत्सव गाणं बर्थडे सॉन्ग आहे ते त्याने इथे सर्वांसमोर सादर करायचं आहे. आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा. आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा. आया जन्मदिन तुम्हारा. नवंबर का महीना है पावन, करेंगे साई भजनों का गायन. इस धरती पे भगवान आए, उन्हें कहते हैं साई नारायण. तेरे झुलने की डोरी को थामेंगे, तेरे झुलने की डोरी को थामेंगे, फिर झूलेगा साई हमारा हमारा. आया जन्मदिन तुम्हारा. सच्चे सेवक मेरे साईं बाबा, तुमने प्यासों को पानी पिलाया. लोग बूंद बूंद पानी को तरसे, वहाँ गंगा सा पानी बहाया. साईं प्रेम से बढ़कर कोई प्रेम नहीं, साईं प्रेम से बढ़कर कोई प्रेम नहीं. प्रेमा अमृत की बहती है धारा. आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा. आया जन्मदिन तुम्हारा. सारी दुनिया की आंखें हैं तरसी, कैसा है तेरा जन्मदिन. देसी परदेसी लोग परती आए, अपने साई को देंगे बधाई. साई की लीला का पारावार नहीं, साई की लीला का पारावार नहीं. तेरा परती में देखा नजारा. आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर
दिगंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा, आया जन्मदिन तुम्हारा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू साई रामा। हॅलो, एकदा भगवान श्री सत्यसाई बाबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आजच्या या दिवसापासून त्यांचं सेंटनरी इयर सुरू झालेलं आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातनं पालघर जिल्ह्यातनं मला वाटते हा प्रथम कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. स्वामींचा सगळ्यात महत्त्वाचा आणि या संपूर्ण जगतासाठी जर उपदेश जर असेल तर तो आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा. लव ऑल, सर्व ऑल, हेल्प एवर, हर्ट नेवर, हा बाबांचा मंत्र आणि हा मंत्रच घेऊन आपण इथून यापुढे पालघरमध्ये आपल्या माहेरी जायचं आहे. इथे सन्मान्य श्री प्रमोदजी शेडगे साहेब जे पालघर भूषण म्हणून घोषित झालेले आहेत, त्यांचे उपस्थिती इथे लाभणं खूप कठीण होतं. मात्र भगवान बाबांनी ज्यांना ज्यांना इथे बोलवलं त्यांना इथे येणं आहेच. आणि प्रमोद शेडगे साहेबांचं इथे आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. छोटंसं पुष्प देऊन मी श्री आणि आमची इच्छा आहे की कमलाकर दादा तुमच्या शुभ हस्ते आमच्या प्रमोदचा तो सत्कार व्हावा, कारण या मुलाने भरपूर मेहनत घेतली आणि त्याची दखल या पूर्ण पालघर जिल्ह्याने घेतली गेली. त्याच्यामुळेच त्याला तो पालघर भूषण मिळाला आहे. आणि आज टाळे असू द्या खेळाडूंनो, कारण हा दिवसभर, कारण त्याची मॅच होती. पण आवर्जून खार्डी गाव म्हटलं की प्रमोद शेडगेचा आवाज हा खार्डी गावामध्ये येणारच. आणि विनंती करतो प्रमोदजी, कारण आमच्या गावामध्ये ती प्रथा आहे की या आमच्या स्पर्धेविषयी प्रमोदजी आमच्या स्पर्धेविषयी 2 मिनिटं तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. सर्व आमच्या साई भक्तांना ऐकायचं की तुम्हाला या गावामध्ये तुम्ही नवीन नाही आहेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा आवाज हा येतोय, पण ही स्पर्धा आज आपल्यासाठी नवीन आहे, तर त्याबद्दल तुमचं मत काय? नक्कीच, थँक्यू व्हेरी मच संदीप भोईर. प्रथमतः मारुती सरांचं मी धन्यवाद व्यक्त करेन, जे प्रेसिडेंट आहेत, कमळाकर भोईर व्हाईस प्रेसिडेंट आहेत, रवी पाटील आपण पाहताय जे फॉर्मर इंडियन कोच आहेत, त्याचप्रमाणे प्रभाकर पाटील या गावचे बॅकबोन आहेत, त्याचप्रमाणे आणि संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ यांचं मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या आवर्जून आल्या पाहिजेत, कारण यांनी विशेष सहकार्य केलं नसतं तर डेफिनेटली ही स्पर्धा राबवली गेली नसती. आज प्रत्येक खेळाडूंना, होतकरू खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा. आज ते भगवान श्री सत्यसाई बाबांनी खऱ्या अर्थानं आज 100व, आणि माझं सुद्धा एवढं भाग्य लाभलं, मला एडवनमध्ये सुद्धा कॉल होता. पावसाळ्यात गौरी गणपती झाल्यानंतर पहिला कॉल त्यांचा असतो. ते बुक सुद्धा झाले, ते निराश सुद्धा झाले, परंतु मी सांगितलं की खार्डी गावाने सुद्धा मला इन्व्हाइट केलंय, तर प्रथमतः मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं यावेळेला मी धन्यवाद व्यक्त करतो. आपलं प्रेम, आपला आशीर्वाद आणि खास करून वैशिष्ट्य काही या स्पर्धेचं ठरलं
तर खार्डी म्हटलं तर तिथे महिलांचं सुद्धा मोठ्या प्रचंड आपण उपस्थितीने प्रत्येक खेळाडूंना ते प्रोत्साहित करतात. ते पुण्याचे खेळाडू असो, कारण ओपन संघ सुद्धा कोसमाई चषकामध्ये आपण सातत्याने पाहिले. आणि खार्डी गाव म्हटलं तर मी आवर्जून म्हणेन की माणुसकीचं माहेरघर म्हणून या खार्डी गावाला ओळखलं जातं. आपलं प्रेम, आपला आशीर्वाद असंच सदैव राहू. हे 100वे जन्मशताब्दी श्री सत्यसाई बाबांना खरोखरच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की या खार्डी गावाला अजून प्रगती उत्तरोत्तर होत राहावी. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये डेफिनेटली प्रत्येक खार्डीकर सांगतील की या मैदानाचा कायापालट काय आहे हे आवर्जून आपण आश्वासन देऊया. आणि इथेच मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. सर्व साई भक्तांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि वर्णन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून कोटी कोटी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. साईराम प्रमोद भाऊ धन्यवाद. आपल्या ह्या स्टेडियमच्या वर लेफ्टला आई कोसमाई, हनुमानजी आणि भगवान श्री सत्यसाई बाबा यांची एक प्रतिमा लागलेली आहे. आणि प्रमोदजीने म्हटल्याप्रमाणे हे एक चांगल्या स्टेट लेवलचं स्टेडियम इथे तयार व्हावं आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण सगळ्यांचा हातभार इथे लाभावा ही बाबांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि सेम प्रतिमा सर्वांची इच्छा आहे की ती सेम प्रतिमा एकदम डोंगरावर वर, जसं जीवदानीला आपण ट्रेनमधने ओम आणि ते स्वस्तिकचं दर्शन घेऊ शकतो जीवदानीचं, अशा प्रकारे ती सेम प्रतिमा हनुमानजी, आई कोसमाई आणि श्री सत्यसाई एकदम पहाडावर त्या खडकावर 100 फीट बाय 50 फीट अशी एकदम ॲडव्हान्स जे काही मटेरियल असेल ते वापरून की जे मान्सूनमध्ये, हिवाळ्यात, थंडीत, वारा, पावसात अगदी तिथे उभं राहील आणि सर्वांना ह्या ग्रामस्थांना तिथून बाबांचं आणि आई कोसमाईचं दर्शन होईल अशी एक इच्छा व्यक्त करतो. आणि भगवान बाबांच्या या 100व्या वाढदिवसाच्या आधी ही प्रतिमा तिथे लागावी अशी सर्व तत्पर राहूया. साईराम. इथे आपण सुरुवात करूया. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज हे जे सिलेक्शन केलेलं आहे ते मला वाटते नितीन भाऊ पाटील आणि सुरेश पाटील यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याने 3 मॅचचा अंदाज घेऊन आणि येथे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज याची निवड केलेली आहे. सर्वप्रथम आपण इथे घेऊया बेस्ट बॉलरला इथे पाचारण करूया. बेस्ट बॉलर तुमचा काही अंदाज लागतो काय कोण असणार, ज्याने संपूर्ण दिवसभरात ह्या मंचावरनं जर अचूक तुम्ही जर हा गेम बघितला असेल तर तुम्ही अंदाज लावू शकता. कोणाला अंदाज देता येईल काय? आपल्या जागेवरनं त्याने उत्तर द्यायचं आहे. यस. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आधी घेऊया. फिल्डर, बेस्ट फिल्डर. हां, तुमचा काही अंदाज आहे कोणाचा आहे? लगेच हात वर करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर कोण असणार आजच्या या सामन्याचा? कोणाला अंदाज नाही आहे? हा, तुमचा अंदाज सांगा. ओके, नाहीये. मी पुढे जाऊ. ओके, आपण इथे त्यांना पाचारण करत आहोत. बेस्ट फिल्डर म्हणून इथे श्री सचिन. ओके, फ्रॉम श्री सचिन, श्री सत्यसाई सेवा समिती मीरा रोड यांची बेस्ट फिल्डर म्हणून इथे निवड झालेली आहे. त्याने पुढे यायचं आहे. सचिन फ्रॉम मीरा रोड. ओके, सचिन नसेल तर मीरा रोडचा जो कोणी असेल साई भक्त त्यांनी पुढे यायचं आहे आणि हे त्यांचं गिफ्ट घेऊन जायचं आहे. एनीबडी इज देअर फ्रॉम मीरा रोड? फ्रॉम मीरा रोड कोणच नाहीये. अच्छा, मीरा रोडचा सामना दूर राहता साहेब, त्याच्यामुळे ते मला ट्रेन पकडण्यासाठी निघून गेले आहेत. एनीबडी कोणी आहे मीरा रोड मधनं? अच्छा, नाही. महिलामधनं कोणी आहे मीरा रोड मधून? ओके, हे आपण इथेच कमिटीकडे राहील. पुढचं जे आहे बक्षीस ज्याला आपण म्हणतो उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. बरं, तुमचा काही अंदाज लवकर सांगा. आहे कोणी? आजच्या या सामन्याचा बेस्ट बॉलर कोण असणार? प्रमोद. अच्छा, दुसरं काही नाव सुचतंय? लवकर. सौरभ. आणखीन? बरं, मला इकडून उत्तर नको आहे, मला इकडून उत्तर हवं आहे.
बरं, कप्तान मधनं आजच्या ह्या सामन्याचा बेस्ट बॉलर कोण असणार? अमोल. ओके, आणखीन? ओके, तुम्ही तुमचा सगळ्यांचा अंदाज थोडासा चुकीचा ठरलेला आहे. आजच्या सामन्याचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर आहे साईराज. श्री सत्यसाई सेवा समिती वसई. साईराजने पुढे यायचं आहे. बेस्ट बॉलर. मी सन्मान्य श्री नायर साहेब, कन्व्हेनर श्री सत्यसाई सेवा समिती बोईसर यांना विनंती करतो की साईराजचं इथे त्यांनी सन्मान चिन्ह देऊन आणि स्वागत करायचं आहे. बेस्ट बॉलर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी 9 विकेट्स घेतलेले आहेत. साईराज याने. साईराज, धन्यवाद. भगवान बाबांचा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी राहो ही साईच्या चरणी प्रार्थना. पुढचं उत्कृष्ट फलंदाज म्हणून इथे निवड झालेली आहे. आहे का अंदाज आपला? वैभव. आणखीन? वैभव तर मला नाही वाटत, दुसरा कोणतरी जाणवतोय. आणखीन कोणी? नक्की वैभव? वैभवला लॉक करूया. आणखीन कोणी अंदाज आहे महिलांमधनं? उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॉलर कोण आहे? सॉरी, बेस्ट बॅट्समन. ओके, तुम्ही वैभव म्हणाला तर आपण दुसरं नावच तुम्ही घोषित करत नाही म्हणून वैभवलाच बोलूया. बेस्ट बॉलर म्हणून, बेस्ट बॅट्समन म्हणून वैभव याची इथे निवड झालेली आहे. श्री सचिन भोईर आणि श्री राजेश भोईर याने पुढे यायचं आहे आणि वैभवला इथं सन्मानित करायचं आहे. वैभव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालय येथे कार्यरत आहेत. वैभव हा तिथे आम्ही एकत्र हॉस्पिटलला दोघे काम करतो आणि ज्या आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात तिथे सुद्धा वैभव याची निवड बेस्ट बॅट्समन म्हणून झालेली आहे. वैभवसाठी जरा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वैभव याने एकूण 74 धावा काढलेल्या आहेत. तो श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या संघाबरोबर या संघातनं खेळलेला आहे. मात्र त्याची पुढे निवड झालेली नाही आहे कारण कदाचित त्याला सीझन बॉलमध्ये थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. येथे एक आवर्जून आम्हाला सांगायला आवडेल की तुम्हाला थोडंसं टेनिसमधनं बाहेर येऊन पाटील साहेब, रवींद्र पाटील साहेब, की त्यांना थोडीशी सीझनची प्रॅक्टिससुद्धा गरजेची आहे. तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे की तुम्हाला जर स्टेट लेवल, आणखी नॅशनल लेवल, आंतरराष्ट्रीय लेवलवर जर पोचायचं असेल तर तुम्हाला टेनिसच्या जोडीने सीझन बॉलची सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मला वाटते जे आता अमोल आणि चेतन मानकर यांची जी निवड झालेली आहे ते कदाचित ते थोडेसे सीझन बॉलचे प्रॅक्टिस करतायत आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांची निवड झालेली असावी. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढचं जे बक्षीस आहे ते जाते द्वितीय पारितोषिक इथे आपण घोषित करीत आहोत. द्वितीय पारितोषिक ह्या पूर्ण संघाने इथे यायचं आहे, रांगेत यायचं आहे. द्वितीय पारितोषिक विजेता जे आहे श्री सत्यसाई सेवा समिती वसई संघ पूर्ण 15 पूर्ण संघाने इथे यायचं आहे. संघाची नाव आहेत काय?
मी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट श्री मारुती कटकम यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते इथे त्यांना मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. 2 खेळाडूंना घ्यायचं आहे. हां. गळ्यात घालायचं. मी श्री रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्याने ते मेडल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. वसई संघ. त्याचबरोबर मी प्रभाकर पाटील साहेबांना विनंती करतो की त्याने इथे वसई संघाला सन्मानित करायचं आहे. आपल्या गावचे सरपंच सन्मान्य श्री किरणभाऊ पाटील यांना मी विनंती करतो की वसई संघाला त्यांनी ते सन्मानित करायचं आहे. वसईचे एक सच्चा साई सेवक श्री कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते सुद्धा वसई संघाला इथे आपण सन्मानित करीत आहोत. समितीचे कन्व्हेनर सन्मान्य श्री पुत्रान अंकल पुढे यायचं आहे. वसई संघाला त्याने मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. श्री रमेश पाटील साहेब पुढे यायचं आहे. वसई संघाला इथे त्याने सन्मानित करायचं आहे. श्री सत्यसाई चौक कणेरफाटा याचे कमिटी मेंबर सन्मान्य श्री दत्तू लालू भगत यांच्या हस्ते सुद्धा वसई संघाला आपण सन्मानित करीत आहोत. श्री सत्यसाई चौक कणेर येथील कमिटीचे कार्यरत पदाधिकारी श्री दत्तू लालू भगत यांच्या हस्ते आपण वसई संघाला इथे सन्मानित करीत आहोत. सन्मान्य श्री संदीप भोईर यांनी पुढे यायचं आहे. वसई संघाला सन्मानित करायचं आहे. संदीप भोईर यांनी सुद्धा खूप चांगल्या रीतीने इथं कॉमेंट्रीमधून आपलं मनोरंजन केलेलं आहे. सन्मान्य श्री नारायण पाटील साहेब यांनी सुद्धा इथे पुढे यायचं आहे. वसई संघाला सन्मानित करायचं आहे. लगेच वळूया.
सेकंड प्राइज जे आहे ती सत्यसाई सेवा समिती वसई टीम या सर्व आणि विनंती करतोय व्यासपीठावरून कार्डिडोलीव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच किरण बालकृष्ण पाटील यांना आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील कमलाकर भोईर आमचे दादा आणि विनंती करतोय आपले शुभ असते आपण तो रनअप ट्रॉफी जी आहे ती आपण द्यायची आहे. आज चांगला प्रयत्न केला वसई टीम परंतु स्पर्धा आहे एक हरणार एक जिंकणार मात्र तुम्ही आज आमची सर्व मनं जिंकलीत आणि तुमच्याच टीम मधून म्हणजेच आमच्या तालुक्यातून एक स्टेट लेवलला तेजस मांडकर हा खेळताना दिसेल त्याचा अभिमान आम्हाला नक्कीच आहे. एक खेळाडू आमच्या गावामधून खेळताना दिसेल त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि त्यांना तो चषक देताना पुढच्या वर्षी आपण अजून जोराने तयारी करूया आणि या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या आपण दुरुस्त करूया आणि पुढच्या वर्षी जेव्हा हा चषक होईल तेव्हा नक्कीच आपण तो प्रथम क्रमांकाचा चषक तुमच्या हातामध्ये येईल अशीच आशा कुसुमाई चरणी करतोय. चांगला आशीर्वाद लाभो तुमच्या टीमला चांगलं आरोग्य लाभो तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं प्राधान्य मिळो यश मिळो हीच आशा आणि हीच अपेक्षा आणि आशीर्वाद असेल आई कुसुमाईचा तुम्हाला आणि त्यांना तो चषक प्रदान करताना कार्डिडोलीव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच किरण बालकृष्ण पाटील त्याच्या समवेत पाहतोय आपण प्रेसिडेंट कमलाकर भोईर खाडी गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व चांगले सामाजिक कार्यकर्ते आणि या सत्यसाई सेवा समितीसाठी निरंतर झटणारा एक प्रामाणिक माणूस आपल्याला पाहायला मिळतो. खाडेगावामधून कुठलाही त्यांच्याकडून नेहमीच या खाडीगाव नाही तर पूर्ण वैतरणा विभागातील प्रत्येक माणसाला ज्या काही आपण असं चला कमलाकर भोईर यांची इच्छा आहे की तेजस याला आपण 2 मिनिटं देऊया. या खाडीगावमध्ये येऊन त्याला कसं वाटलं आज चषक खेळताना त्याला कसं वाटलं असेल इच्छा तर येऊ शकतायत. व्यासपीठ आपल्यासाठी खुलं आहे येताना दिसतोय कारण ते देखील जाणून घ्या. सर्वप्रथम आपण त्याचं पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण वेलकम करूया आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊया कारण त्याची निवड झालेली आहे ती राज्यस्तरीय स्टेट लेवलच्या खेळामध्ये. तर अभिनंदन तेजस तुझं आणि आज इथे खेळताना या खार्डीगावमध्ये प्रथमच येणं आहे खार्डीगाव आणि सत्यसाई ट्रस्ट सत्यसाई बाबा यांच्याविषयी तुझं मत काय आहे? मी लहानपणापासून माझ्या आजीपासून सत्यसाईबाबांना फॉलो करतो आहे. प्लस माझ्या आई मला जबरदस्ती नेत असते. पहिले मला एवढं हे नव्हतं पण आता थोडं थोडं कळायला लागलं आहे की सत्यसाईबाबांचं एवढं त्याच्यामुळे मला हे झालं आहे. तर त्याच्यामुळे खूप आई इमोशनल झाली. ठीक आहे. सर्वप्रथम गावात एकदम चांगलं वातावरण होतं खेळण्यासाठी आणि गावकऱ्यांचे पण खूप खूप आभार. गावकरी मंडळीचे समस्त गावकरी मंडळाचे. धन्यवाद धन्यवाद. काही असो तुझं मत तुने व्यक्त केलं कारण त्याचीच कसं असतं जेव्हा आपण एखाद्या माणसाशी जोडलं जातोय एखाद्या महापुरुषाशी जोडलं जातोय हळूहळू त्याचं जे आपलं सानिध्य आहे त्याची ती शक्ती आहे ती आपल्याला जाणवायला लागते. तर थँक्यू. तर तदनंतर बोलूया आपण प्रथम क्रमांक थांबणार कारण अजून एक चषक द्यायचा बाकी आहे कारण प्रथम आपल्याला कळाला दुसरा कळाला परंतु या पूर्ण सिरीज मध्ये मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला असेल आता नावं सांगावं लागतील कारण माझ्या कानापर्यंत जोपर्यंत आवाज येत नाहीये तोपर्यंत हा चषक दिला जाणार नाहीये. चला पटापट नावं सांगा. अमोल हे नाव येत आहे. वसई टीम तुमच्या टीम कडून नावं येऊ द्या आपण फोटोशूट नंतर करूया. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? हिंट देऊ का? ठीक आहे चला हिंट देतोय तुम्हाला. मॅन ऑफ द
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण मिरवणूक टीम मधून पाहिला होता. उत्कृष्ट गोलंदाज आपण वसई टीम मधून पाहिला होता. उत्कृष्ट फलंदाज हा खार्डी टीम मधून पाहिला होता. परंतु मॅन ऑफ द मॅच नाही, मॅन ऑफ द सिरीज ज्याने केल्या 58 धावा आणि ज्याने 3 मॅच मध्ये मिळवले एकूण 9 गडी, तो आहे मिस्टर तल्याचा पाडा गावातील आमचं अमोल भगत. याची निवड आपण करतोय मॅन ऑफ द सिरीज साठी आणि विनंती करतोय रमेशजी पाटील आणि दिलीप भगत साहेबांना की आपल्या शुभ असते आपण अमोलला, कारण हे 2 वरिष्ठ खेळाडू आहेत. या खार्डी गावामधून जर पाहिलं तर दिलीप भगत एक चांगले उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत. त्यानंतर रमेश रामा पाटील यांना पाहिलं, हे देखील एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याचकडून मॅन ऑफ द सिरीज आपण प्रदान करतोय अमोलला. आणि आमच्या गावासाठी खास करून आम्हाला देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे की अमोलची निवड देखील राज्यस्तरीय त्या स्पर्धेमध्ये झालेली आहे आणि त्यांना देखील आता टेनिस बॉल सोडून त्यांना लेदर बॉल खेळण्याची संधीही मिळाली आहे. अमोल 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 जायचं नाहीये, मॅन ऑफ द सिरीज बोलावं लागेल. 1-2 प्रश्न विचारे, जास्त नाहीये, हलकेसे प्रश्न आहेत, तू लवकर कॅचअप करशील. मॅन ऑफ द सिरीज, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यातला म्हणजे जेव्हापासून आपण क्रिकेट खेळतात त्यातील मॅन ऑफ द सिरीजचा नंबर कितवा आहे? बहुतेक तिसरा असेल. म्हणजे तिसरा मॅन ऑफ द मॅच सिरीज, म्हणजे नंबर मोजून ठेवलेत. ठीक आहे. अजून एक प्रश्न आहे की आता घरी गेल्यानंतर जेव्हा तू तुझ्या घरामध्ये जाशील तेव्हा हा चषक तू प्रथम कोणाच्या हातामध्ये देशील? आधी तर मम्मी विचारेल होता कुठे दिवसभर. त्यांना सांगायचं की मी आज खाडीगावमध्ये होतो आणि आज सत्यसाई बाबांचा 100वा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने खाडीगावमध्ये क्रिकेटचं आयोजन होतं आणि माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. साधं सोपं उत्तर आहे. तेच पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तू बाकी आहे की हा चषक तू घरी गेल्यानंतर कोणाच्या हातामध्ये देशील? हातामध्ये नाही ठेवणार, कपड्यामध्ये. आता का का? कारण की मम्मीला क्रिकेट जास्त समजत नाही ना, मध्ये सांगून पण उपयोग नाही असा. आपण बाबांना बाबा त्यांच्या हातात काय नाहीये, थोडं गागलला. ठीक आहे, असो, मला बोलण्याचा प्रयत्न करा, कारण संदीपूरचा नेहमीच प्रयत्न असतो की खेळाडूंना बोलकं करावं आणि आमच्या वैतरणा विभागात थोडेसे खेळाडू आहेत ते थोडे घाबरतात. बाकी क्रिकेट चांगलं खेळतात पण बोलण्यासाठी माईक समोर आले की थोडे घाबरतात. परंतु हा सराव देखील करा, कारण तुम्ही गावामधून जेव्हा बाहेर खेळायला जाणार तेव्हा तुम्हाला बोलावंच लागणार आहे. जेव्हा तुम्ही चांगला खेळ करणार, तुम्हाला एखाद्या त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचाल तेव्हा नक्कीच तुम्हाला बोलावं लागेल. जर तू आज राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जर मॅन ऑफ द सिरीज ठरला तर तुला नक्कीच बोलावं लागणार आहे. चला आता या सर्व खेळाडू चॅम्पियन श्री सत्यसाई सेवा समिती खार्डीचा संघ ज्याने गाजवला आजचा दिवस आणि आठवणीत राहील आजचा दिवस, कारण सत्यसाई बाबांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून जी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्या स्पर्धेवर राज्य अधिराज्य गाजवलं खार्डीच्या संघानं. तर विनंती करतोय रवींद्र पाटील आहेत, याला विनंती करतोय. त्यानंतर आमचे शेठ प्रभाकर पाटील शेठ आहेत, त्यांना विनंती करतोय की त्यांना मात्र हा पहिला क्रमांकाचा म्हणजेच हा बहुमान आपण प्रदान करायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की त्यांना आपण मेडल देऊन त्यांना सन्मानित प्रथम करतोय. एक स्पर्धेची आठवण म्हणून प्रत्येकाने 2-2 मेडल आपण प्रदान करायचे आहेत. चला पटापट वितरित करा. सेवा दल पटापट आपण वितरित करा, कारण आमच्या पाहुण्यांना घरी जायचं आहे लवकर. चांगला खेळ केला, चांगली बॅटिंग केली, चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि टीम सिलेक्शन अप्रतिम होतं. टीम सिलेक्शन अप्रतिम होतं प्रमोदजी. आणि सर्वांनी एकजुटीने खेळले आणि एकीचं बळ काय असतं ते आज या खार्डी गावाने दाखवलंय. बोईसर असो, विरार असो, सपाळे असो, मीरा रोड असो, सर्वांना पराभूत करून या स्पर्धेवर त्याने गाजवला अधिराज्य. या तुझी पुढे या पटापट सर्व खेळाडू या. भगवान बाबांची, सत्यसाई बाबांची, साई बाबांची एक प्रतिमा आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय
एक या स्पर्धेची आठवण म्हणून एक मेडल यांना दिलं जात आहे. थोडस प्रभाकर दादा थोडंसं 5 मिनिटं घेणार आहोत कारण आज आपल्याकडे वेळ आहे थोडासा. जितू किती या आपण पण जितू या. रमेशजी तुम्ही देखील या कारण तुमचा आवडता खेळाडूच आहे तो तुमच्या समोरच. जयवंत आणि चंद्रकांत देखील आहेत ज्याने मात्र काल देखील चांगला खेळ केला होता. 40+ ठाणे या ठिकाणी काल ते खेळून आलेले आहेत. आज त्यांचे बंधू दिसले नाही नागेश. थँक्यू ओम श्री साईराम. आणि आता शेवटचा क्षण आणि पुन्हा एकदा प्रभाकर दादांना त्रास देतोय. आणि रवीजी या आपण आता पहिला क्रमांकाचा किताब खर्डी टीम आता या आता सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज. तदनंतर अजून थोडंसं एक सन्मान बाकी होता म्हणजे फक्त शब्दसुमने आम्ही करतोय. नागेश बारगे पाटील आज दिवसभर पंचाच्या भूमिकेमध्ये राहिलं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना आम्हाला एक छोटंसं आपण मेडल देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून. नागेशजी या पटकन. नागेशजी आले म्हणजे आता चंद्रकांत भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करणार आहोत. झालेलं आहे त्याचं ठीक आहे. नागेश बारगे पाटील आज दिवसभर थँक्यू नागेशजी असं सहकार्य करायचं आहे. त्यानंतर एक गुणलेखक सांगतात की नितीनचा आपण करूया. नितीनजी या. नितीन पाटील एक उत्तम दर्जाचा सूत्रसंचालक आहेत या खाडी गावामधून. नितीनजी या पुढे मुख्य मंचावरती आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय. कदाचित काही कारणास्तव ते गेलेले. चला त्यानंतर आपण व्यासपीठा बोलतोय ज्याने आज दिवसभर खूप चांगलं सहकार्य केलं प्रमोद शेडके सोबत संदीप नारायण भोईर याला आपण बोलूया आणि त्याचं देखील आपण स्वागत करूया. चला आणि त्यानंतर पूर्ण आमची DBN लाईव्ह टीम तुमचं देखील आम्ही आता शब्दसुमनानं करतोय. तर चला आता या खाली टीम जास्त वेळ नाही आहे आमच्या पाहुण्या देखील घरी जायचं आहे. चॅम्पियन टीम श्री सत्यसाई सेवा समिती खर्डी अमोल सोबत सौरव नंतर जयवंत पाटील अशोक भोईर तितीश याला आपण पाहू शकतोय. त्यानंतर येतोय वैभव नंतर दीप पाटील पंकज भोईर विनीता आहे प्रसाद आहे आणि चंदू भोईर या सर्वांचा एक फोटोशूट केला जातोय. चॅम्पियन टीम हे सर्व 11 खेळाडू एकजुटीने खेळले आणि या चषकावर त्यांनी कोरलं आपलं नाव आणि हा चषक आपण त्यांना खालीच देणार आहोत जेणेकरून चांगलं फोटोशूट केलं जाईल की व्यासपीठावर हे सेवादल आम्हाला दर्शवेल. आपण हा चषक चला विनंती करतो आता शेवटचं प्रभाकर दादांना आणि रवी पाटील आज उपस्थित आहेत ज्याने आपल्या भारताचं नेतृत्व केलं आणि आपल्या या पालघर जिल्ह्यामधील पाहिलं आपल्या वसई तालुक्यामध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाची संधी आणि महत्त्वाचा अभिमान त्यांच्याकडून आपल्याला मिळाला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक खेळाडू आहेत आणि एक आपले सामाजिक कार्यकर्ते या खाडी गावाची प्रमुखजी आले की नेहमी सांगतात की आड बाण आणि शाण मानसी प्रभाकरजी दादा पांडुरंग पाटील यांच्या शुभ हस्ते आणि श्री रवी नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतो त्यांना तो बहुमान प्रथम क्रमांकाचा चषक आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ खार्डी श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग विनर टीम
घ्या घ्या व्यवस्थितपणे फोटोशूट करून घ्या कारण आता व्हॉट्सअप स्टेटस आम्हाला दिसतील, इन्स्टाला स्टोरी दिसेल, फेसबुकला देखील. थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आज या आपण पाहतोय श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीगचा कार्यक्रमाचा इथे आपण शेवट करतोय. पण अजून आपल्याला KPLचं आयोजन करायचं आहे, त्यामुळे जे KPL मेंबर आहेत त्यांनी जायचं नाही आहे. आपल्याला KPLचं आयोजन करायचं आहे, त्यांनी जायचं नाही आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे त्यांनी. आणि आजच्या दिवसामध्ये जे सर्व मान्यवर आलेत आज बहुमूल्य वेळ आपण दिलात. आणि आज खास करून प्रमोदजी शेडगे आपण देखील आपला बहुमूल्य वेळ दिला. तुमची मॅच होती पण तुम्ही खार्डेगावमध्ये आले, तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमची पूर्ण सत्यसाई टीम सगळ्यांना थांबायचं आहे कारण आज शेवटची आरती होईल आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. कारण सुरुवात आपण भजनाने केली होती आणि शेवट हा आपण आरती घेऊन करणार आहोत. जेणेकरून या कार्यक्रमाची जी शेवट आहे सांगता आहे ती आपण सत्यसाई बाबांपर्यंत पोहोचवतो व्यवस्थितपणे. अजून एक राहिलं बापरे, त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे कारण दुपारची वेळ ती प्रत्येकाला भूक लागते, सकाळची वेळ ती प्रत्येकाला नाश्ता हवा असतो. आणि महिला वर्गाने खरंच सकाळी नाश्त्याची व्यवस्था होती आणि दुपारची उत्तम जेवणाची व्यवस्था होती. त्या सर्व महिला वर्गाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला 2 मिनिटं थांबायचं आहे, आपण आरती घेऊया आणि नंतर आपण या कार्यक्रमाला आपला निरोप देऊया. प्रथम आणि द्वितीय पारितोषिक कप्तानने पुढे यायचं आरतीसाठी. प्रथम आणि द्वितीय पारितोषिक विजेता कप्तान पुढे यायचा आहे आरतीसाठी. ओम जय जगदीश हरे स्वामी साई हरे. भक्तजना संरक्षक भक्तजना संरक्षक परति महेश्वरा. ओम जय जगदीश हरे. शशिवदना श्रीकरा सर्वा प्राणपते स्वामी सर्वा प्राणपते. आश्रित कल्पलते का आश्रित कल्पलते का बांधवा. ओम जय जगदीश हरे. माता पिता गुरुदैवं मरियं तयुनीवे स्वामी मरियं तयुनीवे. नाद ब्रह्म जगन्नाथ नाद ब्रह्म जगन्नाथ नागेंद्र शयना. ओम जय जगदीश हरे. ओंकार रूपा ओजस्वी ओ साई महादेवा सत्य साई महादेवा. मंगल आरते अंधुको मंगल आरते अंधुको मंदर गिरिधारी. ओम जय जगदीश हरे. नारायण ओम सत्यनारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम. ओम जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण ओम सत्यनारायण
नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम ओम जय सद्गुरुदेवा ओम शांति 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 समस्त लोक सुखिनो भवन्तु समस्त लोक सुखिनो भवन्तु समस्त लोक सुखिनो भवन्तु ओम शांति 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 नंतकोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बोलो भगवान श्री 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 सत्य साई बाबा जी की जय बोलो आई कोसमाई माता की जय बोलो श्री बजरंग बली की गणपति बाप्पा मंगल मूर्ति परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं लीला विभूतिं परमाष्टामोक्षप्रदानं बाबा विभूतिम् इदमाश्रयामि परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं लीला विभूतिं परमार्थिष्टार्थमोक्षप्रदानं बाबा विभूतिम् इदमाश्रयामि परमं पवित्रं बाबा विभूतिं परमं विचित्रं लीला विभूतिं परमार्थ इष्टार्थ मोक्ष प्रदानं बाबा विभूतिम् इदमाश्रयामि साई विभूतिम् इदमाश्रयामि मंगलं गुरुदेवाय ज्ञानदायिने मंगलं पार्थिवासाय मंगलम सत्यसाईने ओम श्री साईराम। आजचा श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग म्हणजेच थोडक्यात श्री सत्यसाई युनिटी कप हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने इथे पार पडलेला आहे। इथे खास करून मंगेश याने इथे साऊंड सिस्टीम आणि मंडपची चांगली व्यवस्था इथे दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आम्ही इथे व्यक्त करतो। त्याचबरोबर यूट्यूब चॅनेल नारंगीमधनं प्रवीण पाटील साहेब यांनी सुद्धा 2-2 कॅमेरे लावून आणि हा संपूर्ण आजचा हा कार्यक्रम लाईव्ह संपूर्ण जगभरात प्रसारित केला, त्याबद्दल प्रवीण पाटील यांचं सुद्धा आम्ही इथे धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर विशेष करून श्री सत्यसाई सेवा संघटना